आता जर तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर नेपरच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथून हा रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटोवरती क्लिक करून 2 बटन इथून हा फोटो सेट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करून थोडे इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथून खाली एक एक्स्ट्रा कॉडचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, जेवढे हे सॉन्गची लेंथ आहे तेवढी हा फोटोची लेंथ न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा युटायचं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट मॉड्यूल आहे आपला त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये जे आपण बीट दे 1 2 3 अशा बीट आहेत 25 पर्यंत तर आपल्याला काय करायचं, जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होत आहे, फोटो आल्यानंतर इथून ही बीट आहे इथून चेंज होते अशा प्रकारे। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायची। पुढची बीट बघायची कुठे चेंज होत आहे, इथे चेंज होते तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून इथून स्प्लिट। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो सर्व बीटनुसार इथून कट करत न्यायचा शेवटच्या बीट मार्कपर्यंत। इथून हा फोटो कट केल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, थोडे इथे खाली स्क्रोल करून इथून रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जे इमोजी PNG दिले इथून मला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपले जे इमोजी PNG इथून ॲड होऊन जाईल। तर आता मी काय करतो, इथून सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्याल लगेच। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतल्यानंतर सिंपली आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचे, यामध्ये हा जो ब्लास नावचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथून अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिंपली चौथा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं, कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, प्लॅन नंबर 1 इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कंबोमधलाच सिंपली प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। तर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोत आपल्याला आहे ना इनमधला झूम फ्लिपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला आउटमधला झूम फ्लिपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला आहे ना 3 पिल विप हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, इनमध्ये मिळून जाईल आणि आउटमधला हाच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे, 3 पिल विपचा आउटमध्ये मिळून जाईल। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या कंबोमधला डिस्टोराइटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला डिस्टोराइटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या इनमधला हा जो पेस क्रॉसचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आउटमधला पेस क्रॉसचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला क्रॉस ओपनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला आहे ना आउटमधला क्रॉस क्लोजचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कंबोमधला प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपले कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या इनमधला क्लिप बुकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला आहे ना इनमधला 3 पिल विपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला स्नॅपशॉट्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कंबोमधला डिस्टोराइटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे, पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचे, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आहे। ह्या जे स्टिल लेंथ असेल हे जे आपले पहिले 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची। ॲडजस्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जी आपली डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला 2 नंबरला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। प्रोमध्ये तुम्हाला चेस हा जो इफेक्ट आहे तुम्ही मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिंपली आता आपल्याला इथं हा जो आपला आहे ना 5 सेकंद तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे द्यायचं। त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 सेकंदापासून 6 सेकंद तिथला हा फोटो आहे त्यात ह्या इथले जे 4 फोटो आहेत 5 आणि 6 सेकंद तिथले ह्या
चार फोटोला इथून ह्या जी इफेक्टची लेअर आहे ती ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं. व्हर्टिकल तुमच्या इथून फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट्स ऑप्शन आहे 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून सर्चवरती क्लिक करायचे. तुम्हाला घर सिक्रेटचा जो फेड आहे तो सर्च करायचा आहे. पहिलाच हा जो फेड आहे तुम्ही सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे इथून आपल्याला आहे ना हा जो आपला 3 लेअर मिररचा जो फेड आहे तोच आपल्या इथे आहे ना आपल्याला 90 सेकंदातलं हा फोटो आहे त्या फोटोला ठेवायचे आणि घर सिक्रेटचा सुद्धा इथून हा इफेक्ट इथे ठेवायचा. आपला जो आपला 90 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोला असं प्रकारे आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तिथं तुमचं जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.